नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गोरगरिबांचा विचार करून जी चढ्या दरानं ग्रामीण भागामध्ये बांधकाम व्यावसायिकांना आणि लाभार्थींना जी वाळू चढ्या दरानं घेता येत होती, त्याचाच विचार करून शासनानं नवीन वाळू धोरण आखण्यात आलेलं आहे शासनाकडून आणि त्याची अंमलबजावणी कळवणमध्ये आपण जर बघितलं तर चालू करण्यात आलेली आहे। आपण आता आबोने परिसरातील जे जयपूर गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर एक शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेनुसार या ठिकाणी घराचं बांधकाम देखील चालू आहे। या ठिकाणी कामकाज त्यांचं चालू आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर चांगल्या स्थितीमध्ये वाळू आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या संदर्भात शासनाने ज्यांना बेघर मंजूर झालेलं असेल किंवा शेबरीचं घर मंजूर झालं असेल अशा लाभधारकांना त्या ठिकाणी 5 ब्रास वाळू ही फ्रीमध्ये केलेली आहे। म्हणजे जी रॉयल्टी आहे त्यांना ती माफ असेल, परंतु जो आणण्याचा खर्च आहे तो ग्राहकांना करावा लागणार आहे। अशा पद्धतीने एकंदरीत शासनाचं धोरण आहे। तर तो खरंच लाभ या ठिकाणी ग्रामपंचायतींना मिळतो का, ग्रामपंचायतींच्या लाभार्थ्यांना मिळतो का, याच अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत जयपूरचे विद्यमान सरपंच सुनील भाऊ गायकवाड आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। सुनील भाऊ, खऱ्या अर्थानं नवीन वाळू धोरण जाहीर झालेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी कळवण तालुक्यामध्ये चालू झाल्याचे चित्र आहे। खरंच असा लाभार्थ्यांना लाभ मिळतो का आणि 5 ब्रास जी वाळू बिना रॉयल्टी भरता ती मिळते का? नक्कीच नवीन वाळू धोरणाचा आमच्या गावामध्ये जे आज घरकुल चालू आहेत, आमच्याकडे शबरी आवास योजनेमधून 5 आणि पंतप्रधान आवास योजनेमधून सुद्धा 4 ते 5 घरांचं बांधकाम चालू आहे। आणि लोक गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तिथे रीतसर नोंदणी करून त्यांना जी सुरुवातीची 5 ब्रास वाळू आहे ती फ्री आणि नंतर जशी जशी लागेल त्याप्रमाणे लोक वाळू घेत आहेत। आणि मला सांगायला आनंद होतो की या नवीन वाळू धोरणानुसार जे टेंडर्स निघालेले आहेत आमच्याही गावाचा त्याच्यामध्ये समावेश आहे। आणि पूर्वीची जर परिस्थिती आम्ही बघत होतो की लोकांना घरकुलं मंजूर होत होती, पण त्यांना वाळू मिळणं दुरापास्त होतं। मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती वाळूची आणि अव्वाच्या सव्वा भावामध्ये म्हणजे जवळजवळ 7 ते 8 हजार रुपये ब्रास याप्रमाणे सुद्धा त्यांना वाळू खरेदी करावी लागत होती। पण गोरगरीब जनतेला हे शक्य नव्हतं आणि आज आपण पाहत असाल की नवीन वाळू धोरणामध्ये लोकांना मोफत वाळू मिळते आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये तरी मोठ्या प्रमाणात घरकुलांचं काम लोकांनी सुरू केलेलं आहे आणि या बाबतीत लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जुन्या वाळू धोरणानुसार बरेचसे जे बेघर असतील त्यांना ब्रेक लागला होता, ते काम थांबलेलं होतं आणि लोक पण त्या ठिकाणी अप्लाय करत नव्हते। अशा गोष्टी बहुधा पाहायला मिळत होत्या। तशा पद्धतीने आता ग्रामपंचायतीमध्ये कसा ओघ आहे म्हणजे ॲप्लिकेशनचा, लोक स्वतःहून पुढे येत आहेत का, काय सांगाल? हो, नक्कीच घरकुल मागणीसाठी मोठ्या प्रमाणात लोक आज ग्रामपंचायतीकडे आमच्याकडे विचारणा करतायत, अर्ज देत आहेत। पण लोकांची तेव्हा ती शंका म्हणजे हे होती, अडचण होती की वाळू आम्ही तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी मागणी सुद्धा केली होती की आम्हाला वाळू उपलब्ध करून द्या की जेणेकरून कामं लवकरात लवकर चालू होतील। आणि त्यामुळे मागचे 4 ते 5 कामं सुद्धा आमच्याकडे पेंडिंग होते। पण या वाळू धोरणामुळे वाळू एकदम अतिशय सुलभ पद्धतीने लोकांना मिळते, त्यामुळे लोकांनी बांधकामाला नवीन जोमात सुरुवात सुद्धा केलेली आहे। सुनील भाऊ, अजून एक मुद्दा असा उपस्थित होतो आहे की जे वाळू केंद्रावरून आपल्याला वाळू येते त्यामध्ये काही तफावत असते का किंवा एक्स्ट्रा जी आगाऊ रक्कम आहे तशी मागणी होते का, असे काही प्रकार आपल्या निदर्शनात आले का? नाही, याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन ती नोंदणी करायची आहे आणि पेमेंट सुद्धा ऑनलाईनच द्यायचं आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही 2 नंबर करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि वाहतूक सुद्धा इथे जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा एवढं काही लोकांना वाळू घेण्यामध्ये काही अडचणी येत आहेत असं मला काही आढळलेलं नाही अजून। तुम्ही आताच उल्लेख केला का तुमच्या जयपूर गावाचा देखील या गिरणा नदी काठ असल्यामुळं त्या ठिकाणाहून देखील उत्खनन होणार आहे। तशी ग्रामपंचायतची तुमची परवानगी आहे का, तसा ठराव झालेला आहे का आणि निसर्गाचा कुठलाही ऱ्हास होणार नाही ही सगळी काळजी ते ठेकेदार घेतात का? ज्यावेळेस आमच्या गावचं टेंडर निघालं त्यावेळेस आमच्या सुद्धा मनामध्ये शंका होती की आता पुढे काय, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील यांच्याबरोबर चर्चा करून, सर्कल असेल, तलाठी असतील यांच्या बरोबर चर्चा करून
सर्व तो कायदा व्यवस्थित आधी समजून घेतला आणि त्यानुसार गट नंबर ताब्यात देणं असेल किंवा मार्किंग करणं असेल, गट दाखवणं असेल आणि त्यांची जी वेळा ठरलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे काम होतंय की नाही याच्यावर ॲज अ ग्रामपंचायत म्हणून आमचं नियंत्रण सुद्धा आहे आणि आम्ही वेळोवेळी तिथे जाऊन बघत सुद्धा असतो. तर अतिशय व्यवस्थित काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध आपण ज्याला म्हणतो तसा प्रकार आजपर्यंत आम्हाला काही आढळलेलं नाही. अजून एक मुद्दा, ग्रामीण भागामध्ये वादविवादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. आता समजा उत्खनन होतं त्या ठिकाणाहून तर डेपोपर्यंत हा जो मधला कालावधी असतो वाहनाचा येण्याचा, तर त्याचं बऱ्याच शेतकऱ्यांचं जमिनीचं नुकसान होऊ शकतं. तर असे कोणी विरोध करतील का, म्हणजे करत असतील का, किंवा मग असे विरोध करत असतील त्यांना शासनाने तुम्हाला काय सूचना दिल्या आहेत ग्रामपंचायतीने, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का, काय सांगाल? हो, नक्कीच. आपण या नवीन वाळू धोरणानुसार आपण जो गाव रस्ता किंवा शिवार रस्ता असेल तो पूर्णपणे आपण खुला करून दिला पाहिजे की जेणेकरून वाळू वाहतूक सुलभ होईल आणि त्याचा फायदा आम्हाला गावालाच आहे. त्याच्यामुळे गावातून तरी आज आमच्या गावातून कोणी या गोष्टीला विरोध केलेला नाहीये. निश्चितच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ग्रामपंचायतीमध्ये कामांना वेग आलेला दिसतो आहे आणि शासनाने त्याची पूर्णपणे दखल घेतलेली आहे. कुठलाही वादविवाद होणार नाही याची देखील दखल घेतलेली आहे. जो कोणी वादविवाद करेल त्याला काय कारवाईला देखील सामोरं जावं लागेल याचं देखील प्रावधान त्यामध्ये शासनाने केलेलं आहे. म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजनेची घरं असतील, यांचं जे काम आहे ते मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि गावाचा विकास जो होणार आहे तो जलद गतीने या ठिकाणी चालना त्याला देण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या वाळू धोरणाचा ग्रामीण भागात कशा पद्धतीने फायदा होतो हे देखील आपल्याला बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, अबोनाग, कळवण. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.